नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शेगाव लाईव्ह चॅनलवर। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे। यंदा पाऊस कसा राहणार, शेती पिकाची स्थिती काय असेल, बाजारभाव कसे राहू शकतात आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते। अनेक दशकापासून ही परंपरा सुरू आहे। ग्रामीण भागात या संकेताकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते। यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा व पावसाचा अंदाज। यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत। जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते। सुरुवातीच्या सरीमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो। काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो। मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे। शेती पिकाबाबत मोठे संकेत। यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे। विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकासाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते। मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकावर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचल्याची समस्या निर्माण होऊ शकते। बाजारभाव कसे राहू शकतात। घटमांडणीनुसार काही पिकांना दर चांगले मिळण्याचे संकेत आहेत। विशेषतः कापूस, तीळ या पिकामध्ये चांगली तेजी राहू शकते, तर काही डाळी इतर पिकांमध्ये चढ उतार राहू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा। जनजीवन परिणाम। जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात रस्ते वाहतूक विस्कळीत होणे, वीज पुरवठा खंडित होणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, शेतातील पिकाचे नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला, पेरणी घाईघाईत करू नका। स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या। पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा। बियाणे, खत आणि औषध आधीच ठेवा। पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा। हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा। महत्त्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे। हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही, त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्या। एकूणच पाहता यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे। तुमच्या भागात पाऊस कधी सुरू होईल असे वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।